श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। दोन आठवड्यानंतर आज पुन्हा नाशिक शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केली। दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात आणि शहरात पावसाने चांगलंच झोडपलं। 2 तासात पडलेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचलंय। शहरातील मेन रोड, MG रोड वरील राखी सणानिमित्त असलेल्या दुकानदारांना याचा मोठा फटका पडला। अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ देखील उडाली आणि जोरजोरात विजांचा कडकडाट आज सुरू होता। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। पावसाच्या पावसामध्ये ही परिस्थिती आहे तर काय पुढे काय होईल? रस्ते उंच झाले त्याच्यामुळे पाणी जात नाही। जागोजागी ढापे खोदले पण ते ढापे पण चोखप झाले। साफसफाई नाल्याची त्यामुळे पाणी चोखप होतं। दुकानात पाणी जातं, मालाचं नुकसान होतं। विचार करायला पाहिजे। प्रशासन सगळं झोपलेलं प्रशासन काही काम नाही करत। माझं नाव करण गणेश सोनवणे। आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता, सतत 2 तास झाला पाऊस चालू आहे। पावसामुळे पाणी साचलेलं आहे पूर्ण। सरकारने किंवा प्रशासनाने हे सगळे रस्ते व्यवस्था जे बांधलेले याच्याकडे लक्ष दिले पाहिजे। गटारी तुमचा त्याच्याकडे सगळं लक्ष दिलं पाहिजे सरकारने। हवामान खात्याने येत्या 3-4 दिवसात जोरदार पाऊस येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।